हो गया लिखना? Have you done the work? Hello? Yes, ma'am. Work is over? Yes, ma'am. Okay. Who will tell the totality of that particular medicine? Who will give me the totality? Sakshi Varade is here? Sakshi? Yes, ma'am. केलं तू काम? Yes, ma'am. काय लिहिलं? कार्बोवेटचं लिहिलं मी. बरोबर. ओके. वाच. Gases in stomach, हम्म. sudden fall, हम्म. long lasting disease साठी Sudden fall of very what? means चक्कर येऊन सडन फॉल येतो ना. कशाचा फॉल येतो? वॉटरफॉल Means, येतो, घराचा फॉल येतो, कशाचा फॉल येतोय? वीकनेस मुळे सडन फॉल. अच्छा. हा. देन इम्परफेक्ट ऑक्सिजन साठी. का बरं राहतं इम्परफेक्ट ऑक्सिजन? बरं. पुढचा सिम्पटम वाच. मग लॉस ऑफ ब्लड ड्यू टू हेमोरेज. बस एवढंच लिहिलंय. ऋषिराज इज हियर? ऋषिराज डोरवे इज हियर? जयश्री फड? लीना? कुणाल? नाही. निशिता? मॅम आता जॉइन केलं मी लेक्चर. मला माहिती आहे म्हणूनच मी विचारलं. Yes, पहिल्या ma'am. सेशनला का नव्हता? का रे? चार्जिंगच नाहीये. अच्छा. मला मॅम माहिती होतं. मोबाईलला चार्जिंगच नव्हती, लाईट नाही. बरं बरं बरं. ठीक आहे. ओके. पवन? मॅम खरं हो ना हो ना. ठीक आहे ना. मी काही नाही म्हणत आहे. ओके. होऊ शकतं असं. भरपूर वेळा प्रॉब्लेम येतो. मलाही येतो. पवन? यस मॅम. लिहिलं का तू? हा मॅम. काय लिहिलं? सीनाचे. हा. वाचा. डायरिया, हम्म. अस्थमा, कफ. काय? कफ. कफ. कफ मॅम. ओके. हा. बरं. आता तू हे जे लिहिलंय डायरिया, अस्थमा आणि कफ याच्यावर आपण नंतर बोलू. हा. दिस इज अगेन इम्पॉर्टंट थिंग. हा. अजून कोणी लिहिलंय काही? यस मॅम. Yes, ma'am. कोण वाचेल? Yes, ma'am. मेन्शन युअर Yes, नेम ma'am. अँड देन रीड. हु वॉन्ट्स टू रीड? अरे वाचा ना कोणीतरी. लीना? मॅम मी फर्स्ट सेक्शनला नव्हती. येस आय नो. म्हणूनच मी नाव घेतले. मला नेटवर्क प्रॉब्लेम होत होता. नंतर आली असते तुम्ही ओरडले असते म्हणून. ठीक आहे. असेच Sorry, मुलं मी ma'am. आता घेते की जे फर्स्ट सेशनला नव्हते. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. ऋतुजा गव्हाणे? तू लिहिलं? पण तुला नेटवर्क नाहीये. मला आवाज खूप ब्रेक होतोय तुझा. ऋषिराज? हॅलो मॅम.
हा बोल. हा मॅम कॅल्केरिया कार्बोनिकच लिहिलंय मॅम. व्हेरी गुड. वाच. मॅम इट इज सेन्सिटिव्ह टू कोल्ड. हा. The patient is fatty, flabby, and bulky, and it has sweating is characteristic, व्हेरी गुड. and abdominal disorder. बरोबर. Hello. हो ना, ऐकू येत आहे. बोल. हा आणि आता चामोमिलाचं लिहिलंय मॅम. नाही बस ठीक आहे. ओके. ऋतुजा शेटे. मॅम मी चॅमोमिलाचा लिहिलंय. हो का? बरं. चामोमिला बोलू मॅम? चामोमिला आपलं झालंय डिस्कशन. मला नवीन मेडिसिन काहीतरी हवी होती. सुचिता. हा. गणेश नाव जोशी. काय? गणेश जोशी. हो वाच वाच. ऑफकोर्स वाचा. ड्रॉसेरा. वाच ना. छान आहे. नवीन मेडिसिन आहे. परत वाच. हेडेक, कफ, compression of sciatic nerve, sciatica, asthma, vomiting, cough, then Sina. नाही बस एकच मेडिसिन घेऊन आता बाकीच्यांना चान्स नाही मिळणार. ओके गुड. एनीवन एल्स? सुचिता इज हियर. Yes, ma'am. Which medicine you have written? Ma'am, Sina. Bryonia alba. Okay, who said Bryonia? Suchita. Read. Bryonia, read. Don't read that, Sina. Chilliness and Your voice is not audible. after anger, it is chilly, dark and black. Bryonia patient is not Chilliness chilly. and coldness. Chilly is After anger, Bryonia patient is not chilly. dark or black hairs. बरं. अजून मॅम आहे ते आहे का? बरं. अजून irritable, takes talk constantly about his business. बरं. Lips and tongue are dry. हम्म. Great thirst. Children's dislike to be carried. बर. अजून युक्ता. युक्ता येस मॅम. लिहिलंयस? हॅलो. हा मॅम मी चामोमिला आणि कॅल्केरिया कार्बोनिका लिहिलंय. झालेले आहेत. अजून कोणी काही नवीन मेडिसिन लिहिली आहे का? सीना, चामोमिला, कल्केरिया, ड्रॉसेरा हे सोडून? ब्रायोनिया. मॅम हा. ओके. व्हॉट इज युअर नेम? साक्षी वराडे. हा वाचा. मॅम ते नोस रेमेडी आहे, सायनस साठी युजफुल होतं. कोणती म्हटलं? नोस. नाही मेडिसिनचं नाव काय घेतलं? हा. सॅबेडिला. ओके. हा कोरायझा करता यूज करतो. बरं. हा पुढे. आणि ते स्नीझिंगला आणि वॉटरी नोसला व्हेरी युजफुल आहे, इफेक्टिव्ह आहे. बर. सुप्रिया कोटांबे आर्सेनिक लिहिलंयस का? मॅम मी आर्सेनिक आणि हे लिहिलंय ॲकोनाइट. वाज आर्सेनिक. आर्सेनिक वोमिटिंग. आवाज नाही येत आहे. ठीक आहे. So those have written the medicines. Very good. Your try is very nice. But something is missing in your symptom. सुप्रिया तुझा आवाज येत नाहीये. तू मला नंतर पोस्ट केलं तरी चालेल. सो तुम्ही जे सिम्पटम्स लिहिलेले आहेत, जसं आता गणेशनी लिहिलं किंवा सुचितानी लिहिले आहेत, सो किंवा अजून एक कोणीतरी सांगितलं मला, साक्षीनी जसं पहिले सांगितलं. सो दे हॅव रिटन द अस्थमा, कफ. पवननी एक सांगितलं. अस्थमा, कफ, निमोनिया. व्हॉट आर दे?
Are you able to find out the medicine with the cough, only asthma, only the pneumonia? Are you able to find out the medicine on the basis of this symptom? No, ma'am. हो की नाही? No, ma'am. No, ma'am. What you required else with that? Peculiar symptom. हा, बरोबर. मग तुम्हाला त्याच्यासोबत काहीतरी लागेल ना. कळतंय का पवन, गणेश? तुम्ही जेव्हा नुसतं ब्रॉड लिहिता कफ, पण कफ कधी आलाय, कफचं नेचर कसं आहे, अस्थमा त्याला कधी वाढतो. सो यू रिक्वायर द पॉझिटिव्ह मोडॅलिटी, यू रिक्वायर द ॲग्रिवेशन, यू रिक्वायर द ॲम्युलिअरेशन. दॅन ओनली दॅट सिम्पटम विल बिकेम कॅरेक्टरिस्टिक. तो तेव्हा ते पिक्युलियर होईल. इफ दॅट अस्थमा इन्क्रीजेस इन द नाईट, सो व्हॉट यू विल राईट देअर? द अस्थमा प्रेझेंट ॲट नाईट. कारण हे अस्थमा, निमोनिया, कफ, डायरिया हे जे आहे दे आर ऑल द कॉमन सिम्पटम्स. तुम्हाला सगळ्या मेडिसिनमध्ये हे मिळेल. डायरिया तुम्हाला चामोमिलामध्ये मिळेल, पोडोफायलममध्ये मिळेल, सीनामध्ये मिळेल, आर्सेनिक, सगळ्या मेडिसिनमध्ये सगळे हे सिम्पटम्स कॉमन आहेत. बट तुम्ही आर्सेनिक कधी देणार? जसं मी मगाशी डिफरन्स सांगितला, चामोमिला कधी द्यायचं आणि सीना कधी द्यायचं, तसं आर्सेनिक आणि ब्रायोनिया तुम्ही कधी देणार? कॅन एनीबडी wants to distinguish between arsenic and bryonia? कधी देणार तुम्ही आर्सेनिक आणि ब्रायोनिया? दोन्ही पेशंट डायरियावाले तुमच्याकडे आहे. तुम्हाला कसं कळणार की ह्याला आर्सेनिक देऊ की ब्रायोनिया देऊ? ABCDEFG करणार की 1 2 3 4 करणार? ज्याच्यावर 10 आलं ती मेडिसिन देणार. कसं डिफरन्शिएट करणार तुम्ही? आर्सेनिक कधी द्यायची आणि ब्रायोनिया कधी द्यायची? कसं करणार डिफरन्शिएट? नुसतं डायरियावरून आर यू एबल टू डिफरन्शिएट देम? दोन्ही मेडिसिन डायरियाला देऊ शकतो. कळतंय का? आर यू गेटिंग द थिंग्स? Yes, ma'am. Yes. So for that we require one particular peculiar symptom. आर्सेनिक आपण कधी द्यायचा? मॉर्निंग डायरिया असेल तर आपण त्याला देऊ शकतो. आर्सेनिकची थर्स्ट पिक्युलियर आहे ब्रायोनियापेक्षा. ब्रायोनियाचं कॅरेक्टर ऑफ द स्टूल डिफरंट येणार आर्सेनिकपेक्षा. प्रेझेंटेशन दोघांचेही डिफरंट राहणार. द थर्स्ट ऑफ आर्सेनिक जर असेल तर आपण त्याला आर्सेनिक देऊ. पेशंटला पाणीच प्यायचं नाहीये तर आपण त्याला ब्रायोनिया देऊ. मॉर्निंग मध्ये असेल त्याला डायरिया तर परत आपण त्याला आर्सेनिक. सो हे जे काही सिम्पटम्स आहेत आर्सेनिकचे की जे फक्त आर्सेनिक मध्ये आहे की जे आपल्याला पेशंटच्या सिम्पटम्स वर मॅच करायची आहे, ह्याची जी आपण टोटल करणार आहोत दॅट इज द टोटॅलिटी. कळतंय का? कळतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, So ma'am. now this is your next homework. Write down the difference between the arsenic and bryonia. Clear? Clear? Yes, ma'am. So जे तुम्हाला आर्सेनिकचे सिम्पटम मिळणार आहे दॅट इज द टोटॅलिटी ऑफ द सिम्पटम. मग हे ज सिम्पटम्स इफ इट इज प्रेझेंट इन द पेशंट that will become a totality for the person and hence you now मग ती टोटॅलिटी झाल्यावर तुम्हाला कळेल आर्सेनिक देता येईल म्हणून. कळेल का? टोटॅलिटी तुमच्याकडे आलेली आहे. द पेशंट इज रेस्टलेस, पेशंटची थर्स्ट पिक्युलियर आहे, त्याची थोडं थोडं पाणी पितो थोड्या थोड्या अंतराने. तर तुम्हाला हे 5-6 सिम्पटम्स अजून मिळाले त्याच्यात, तर तुम्ही आता आर्सेनिक सिलेक्ट करू शकता. Yes, ma'am. हो मॅम. हा, मग हे काय झाली? मग ही जी टोटॅलिटीने तुम्हाला काय शोधण्यात हेल्प केला आहे? Medicine. समजलं? चॉईस ऑफ रेमेडी आली तुमची? आली का चॉईस ऑफ रेमेडी? Oh, ma'am. मग आता ह्या टोटलला आपण काय म्हणायचं? टोटॅलिटी. टोटॅलिटी ऑफ सिम्पटम्स. नाव क्लिअर? याच्यात आपण Yes, कॉमन ma'am. सिम्पटम्स Yes, ma'am. घेतले का? आपण कॉमन सिम्पटम घेतला का याच्यात? नो मॅम. No, No, ma'am. ma'am. नो. No, ma'am. कॉमन सिम्पटम
डिफरन्शिएट केलं. डायरियाला आपण डिफरन्शिएट केलं, बरोबर? डायरिया हो, RCT मॅम. मध्ये पण होता, Yes, डायरिया मध्ये पण होता. क्राईंग बेबी चामोमिलाची पण होती, क्राईंग बेबी सीनाची पण होती. पण आपण त्याला वेगळं केलं. Yes, ma'am. म्हणजेच Yes, आपण ma'am. काय केलं? इन शॉर्ट आपण Choice of काय, remedy. हो ना, चॉईस ऑफ रेमेडी झाली आपली, पण त्यालाही आपण परत डिफरन्शिएट केलं. म्हणजे आपण काय केलं? Individualization. है ना, इंडिव्हिज्युअलायझेशन केलं ना पेशंटचं. चामोमिला पेशंट वेगळा टाकला आणि सीना पेशंट आपण वेगळा धरला, बरोबर आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. झालं Yes, इंडिव्हिज्युअलायझेशन? Yes, ma'am. कळलं Yes, आता? ma'am. Yes, ma'am. Yes, कळलं का? ma'am. हो, ma'am. ओके. मग आता ह्याच्यावरून आपल्याला दुसरं अजून एक काय गोष्ट कळाली? एक्सटेंट ऑफ द डिसीज पण तुम्हाला कळेल, बरोबर आहे? प्रोग्नोसिस करता येईल तुम्हाला थोडंफार? करता येईल? ओके, सो वी विल मूव फर्दर. इतकं समजलं असेल तर. सो दिस टोटॅलिटी आपल्याला काय देत आहे? नाव फ्रॉम द ॲफोरिझम नंबर 18th वरून. दिस इज अ सोल इंडिकेशन, दिस इज अ सोल गाईड which is helpful for the choice of remedy that we have seen. So when you are making a grand total of all the peculiar symptoms, collectively this will helpful for the choice of remedy. Now from the 19th aphorism, he explained, Dr. Kent said that if you want to now alter the state of health, sorry, disease state to the healthy state, you have to select the proper medicine. So that medicine is known as a curative medicine if it is having the power to change the disease state into the healthy state. So that medicine only we have to select, but that medicine we are selecting on the basis of the susceptibility of the symptom. The potency of the medicine we are selecting on this factor. Some patients require the lower potency, some patients require the higher potency. But those patients require to whom we are giving the lower potency, to whom we are giving the higher potency, that we have seen in the posology. Are you able to give me the examples of lower potency and higher potency to whom we are prescribing? To whom we are giving the lower potency? Lower potency to children's. Person. Children. And higher potency? To the adult one. Middle Adult age, people. male. Those are having the more mental work. Correct? Which are having the nervous temperament, lean and thin constitution. On that we can give the higher potency. So in the 19th aphorism, he is very clear that the medicine that you are selecting on the basis of the totality of the symptom, that medicine should have a capacity to change the disease state to the healthy state. That medicine should act on the sensation and function, and that potency of the medicine should be selected on the basis of susceptibility. So to illustrate this, he has given the one example of the coffea. So he said that if the susceptibility is low, then we can give the lower potency. The susceptibility includes a wide range of potency. So that from 30 potency to the cm, every physician should use the every potency. We should not miss any potency, because the patient that you come to you, they are having the different susceptibility. So you should not be stick to the one potency. पेशेंट आपके पास बहुत अलग अलग टाइप के आने वाले हैं, करेक्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. Everyone is having the different susceptibility. Yes, ma'am. Yes, ma'am. So we should ma'am. so we should give which potency to them? Which potency you will prefer? Ma'am, potency will be different for different Yes, the potency individual, should no? differ.
करेक्ट. सेम थिंग डॉक्टर केन ने यहाँ पे कहा है, आपको भी अभी समझने लगा है सबको कि द वाइड रेंज ऑफ पोटेंसीज आर अवेलेबल विथ अस फ्रॉम 30 पोटेंसी टू द डीएम तक पोटेंसी अवेलेबल है. सो वी शुड यूज, वी सेल्डम मीन्स एक्चुअल एक्सपीरियंस, यानी हमको ये हमने कभी 1M यूज ही नहीं किया, ऐसे हमको बहुत कम होना चाहिए. वी शुड यूज द डिफरेंट टाइप्स ऑफ पोटेंसीज बिकॉज वी आर डूइंग इंडिविजुअलाइजेशन. पेशेंट डिफरेंट है, ससेप्टिबिलिटी डिफरेंट है, मेडिसिन डिफरेंट है. सो वी शुड डिफर आवर पोटेंसी. वी शुड नॉट स्टिक टू वन पोटेंसी कि मैं 200 ही दूंगा हर एक पेशेंट को. दिस शुड नॉट बी अवर एटीट्यूड. क्लियर? Yes, ma'am. It is seldom ma'am. that the potency is too high, but it is higher than necessary is often true. So if you are following the rule, proper rule of the susceptibility, तो ऐसे बहुत कम पेशेंट में होगा कि you have given the higher potency, but the patient require the lower potency. This might happen in your practice. But if you are following the proper rule, ये बहुत कम होगा लेकिन frequency इसकी बहुत कम होगी. So this susceptibility factor is important, and how to find out that susceptibility, that we have learned in the first year, the different factors which affects the susceptibility for the selection of the potency, that we have learned. Correct? Yes or no? Yes, Okay, so we will stop here. I have given you one homework. Write down the difference between arsenic patient and a Bryonia patient. So please try to find out the difference between these two patients and submit it to me today only. Tomorrow again I will discuss. We will discuss all these things and we will finish this chapter. And tomorrow I will give you notes also on totality of symptom. Okay? Yes, ma'am. Yes, Okay, ma'am. okay, ma'am. Okay. Now you have understood what is totality? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So please submit me that difference, and tomorrow I will give you notes and we will finish this 12th chapter. Okay? Yeah, ma'am. Okay. Now, bye bye. Bye, ma'am.